इंग्रज लोकांनी भारत सोडला पण किल्ल्यासारखी दिसणारी पाण्याची टाकी इथंच ठेवून दिली। आता ही टाकी हिस्टॉरिकल असली तरी रात्र होतं इथे इंग्लिश मध्ये बोलण्याचा आवाज येतो। आता ही गोष्ट खरी आहे का पुढे बघा। नमस्कार मंडळी, मी वैभव सराटे पाटील, अपरिचित मराठवाडा या सीरीज मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। या सीरीज मध्ये आपण मराठवाड्यातील खाना आणि ऐतिहासिक खजाना बघत फिरत असतो। जालन्यामध्ये एक निजामकालीन पाण्याची टाकी आहे। पूर्ण आयुष्य जालन्यामध्ये गेलं पण या टाकीबद्दल मला अजून पण माहिती नव्हतं। आज मी आणि माझी एका जणांची टीम निघालो ती टाकी बघण्यासाठी आणि तुम्हाला दाखवण्यासाठी। नवीन जालन्यामध्ये दुर्गा माता मंदिर पासून थोडं समोर गेल्यानंतर थोडंच अंतरावरती एक राईट टर्न घ्या आणि जोपर्यंत तुम्हाला राजवाड्यासारखी दिसणारी टाकी दिसत नाही तोपर्यंत हा रस्ता सोडायचा नाही। बाहेरून जेवढी टाकी हॉरर वाटते त्यापेक्षा जास्त आतमध्ये आणि आतमध्ये जाताना एक भीती होती की एखादा शिपाई बंदूक घेऊन बाहेर येऊ नये, पण तसं काही झालं नाही कारण एक भूत सोबत घेऊन फिरत होतो। खाली काही पाण्यासारखं नाही त्याच्यामुळे वरती जाण्याचा प्लॅन केला। जन्म गावाकडचा छत्रपती शिवरायांचा मावळा म्हणल्यावर भिंतीवर चढायला जास्त टाइम लागला नाही। ही टाकी 3 मजली आहे आणि वरच्या 2 मजल्यामध्ये पाणी साठा करायची आणि त्या काळच्या ब्रिटिश अधिकाऱ्यांसाठी हा पाणी पुरवठा होता। पूर्ण टाकीवर एकाही ब्रिटिश अधिकाऱ्याचं नाव नाही पण आपल्या भारताच्या कलाकारांनी भिंतीचा एकही कोपरा सोडला नाही। आम्ही पूर्ण टाकी पाहिली, भीती फक्त कबुतराची वाटली, बाकी हॉरर फक्त दिसायला आहे। जालन्यामध्ये एवढं मोठं हिस्टॉरिकल प्लेस आहे पण त्याबद्दल जास्त कोणाला माहिती नाही, त्यामुळे लवकर या ब्लॉगला 100 के लाईक पूर्ण करा आणि हा ब्लॉग पूर्ण मराठवाड्यामध्ये पाठवा।